काटोल येथे संत्रा प्रकल्प जे आहे, जे अनेक वर्षापासून न्यायालयीन अडचणीत होतं, ज्याचा आम्ही पाठपुरावा करून लिलावकर्ता विरुद्ध महाराष्ट्र शासन कृषी विभाग असं जे होतं, ज्याचं 1 जुलै 2025ला शर्मिला देशमुख मॅडमच्या कोर्टामधून त्याला त्या ठिकाणी 4 आठवड्याच्या आतमध्ये हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करावा असं जेव्हा ऑर्डर आला, या ऑर्डरच्या नंतर आम्ही त्याच्या मागे लागलो. आज साधारणतः 1 वर्ष लोटायला आलं, पण 1 वर्ष लोटायला आल्याच्या नंतर 1 महिना झालं, 2 महिने झाले, 4 महिने, 6 महिने, 1 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं पाऊल महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही आहे. आज आपण पाहाल, नागपुरी संत्रा हा पूर्ण जगात फेमस आहे. या नागपुरी संत्र्याच्या अनुषंगाने हे प्रकल्प सुरू होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. महाराष्ट्र कृषी विभागाकडे याचं संपूर्ण ऑडिट आहे, संपूर्ण अंदाजपत्रक आहे, आणि हे सुरू केल्यास निश्चित रूपाने विदर्भातल्या अनेक तालुक्यातील संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. मी आपल्याला सांगतो, पाठपुरावा आम्ही इतक्या स्तरावर केला, साधारणतः इतक्या तारखेवर मी स्वतः या तारखांसाठी मी त्या ठिकाणी गेलो, आणि 1 दिवशी आम्हाला त्याच्यासाठी यश आलं. भले वर्षभर लागले असेल, पण त्या वर्षामध्ये आम्हाला यश लागलं. पण आज सांगताना चांगलं नाही वाटत की अनेक वर्षाच्या या मेहनतीचं पण 1 वर्षानंतर याचं काही फलित महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसून नाही राहिलं आहे. माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कृषी मंत्री असतील, आपले मुख्यमंत्री असतील, त्यांना विनंती आहे की नागपूरमध्ये GI म्हणलं जातं, जॉग्राफिकल इंडिकेशन, याच्यामध्ये सुद्धा नागपुरी संत्रा आहे. आणि आज नागपूरच्या संत्रा प्रकल्प केंद्राला त्या ठिकाणी आपण जर का 15 कोटीसारखी अल्प रक्कम देऊ शकलो नाही तर हे दुर्दैवच ठरेल. अधिवेशन चालू आहे. माझ्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्या सन्मान्य कृषी मंत्री असतील, साधारणतः आपल्या मुख्यमंत्र्यांना विनंती याच्यासाठी पण ही छोटीशी तरतूद आहे, ही तरतूद करून त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर हे केंद्र सुरू करावं. एअरपोर्ट बनणं गरजेचंच आहे, चांगली गोष्ट आहे. रस्ता बनण्याचंही चांगलं आहे, नाल्या बनणं तेही चांगलं आहे, हायवे बनणं त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, मेट्रो बनणं त्याचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करू. पण त्या ठिकाणी संत्रा प्रकल्प केंद्र हा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील, विदर्भातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना, संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होऊन त्यांचे जे त्यांचा जो माल आहे याच्यावर ग्रेडिंग, पॅकिंग पहिल्या टप्प्यात तयार होऊन त्या ठिकाणी त्यांना चांगला भाव भेटेल. आणि या संत्र्याची, मोसंबीची व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण म्हणतो, व्हॅल्यू ॲडिशन त्या ठिकाणी होऊन त्यांना चांगला भाव त्या ठिकाणी भेटेल. आणि आपल्याला शेतकऱ्याला चांगल्या स्तरावर त्या ठिकाणी न्यायचं आहे, त्याचे प्रयत्न हे सगळ्यांच्या स्तरावर आहे. आता ज्या पद्धतीने त्यांनी कर्जमाफी केली आहे, ज्या पद्धतीने 1 वर्षापासून त्यांनी याचे भाव वाढवले आहेत, आपल्या विजेचे भाव वाढवले आहे, आपली कर्जमाफी जशी पाहिजे तशी त्या ठिकाणी आपल्याला दिसून राहिले नाही. आमच्या संत्रा, मोसंबी उत्पादकांवर त्या ठिकाणी पाहिजे तशी काही सरकारची नजर नाही आहे. त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होऊन राहिला आहे, आणि संत्रा, मोसंबीचे भाव घसरले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन झालं नाही, 2 पैसे अधिकचे संत्रा उत्पादकांना, त्या ठिकाणी मोसंबी उत्पादकांना भेटले नाही. तर अडचणीचेच दिवस आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांवर दिसतील. आता सरकार पण त्यांचं, आकडे पण त्यांचेच, टेलिव्हिजन पण त्यांचेच, बोलणारे त्यांचेच, आणि अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी होऊन गेली आहे. पण मी आपल्याला सांगतो, जनता हुशार आहे, शेतकरी हा हुशार आहे. ते सगळं त्या ठिकाणी तो उघड्या डोळ्याने जरी पाहत असेल तरी त्या ठिकाणी त्याला सगळ्या या गोष्टीची पूर्ण माहिती आहे. योग्य वेळी त्यांना त्यांची जागा, हा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, गरीब तबका असेल, हे सगळे त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही. हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, याच्यापैकी निम्मे जे विद्यार्थी असतील किंवा निम्मे जे मुलं आहेत, हे पण शेतकऱ्यांचीच मुलं असतील ना. तर त्यांना त्यांची परिस्थिती त्या ठिकाणी माहीत असेल. कोणी मिडल क्लासचं असेल, कोणी शेतकरी बॅकग्राऊंडचं असेल, त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असावी. म्हणून त्या ठिकाणी आज आपल्या देशावर जे संकट ओढावलं आहे, या सगळ्या विषयांवर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आपले आंदोलन केलं आहे. ज्यांचं त्यांना त्यांना अधिकार आहे, राईट ऑफ एक्सप्रेशन आहे, आणि त्याच्यानुसार त्यांचं हे जे राईट टू एक्सप्रेशन आहे हे कुठंतरी उचललं गेलं नाही पाहिजे. त्याच्या सगळ्यांसाठी आपण त्या ठिकाणी तयार राहिलं पाहिजे. आपण 2014मध्ये येताना काय म्हणतो, बहुत हुई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार, युवकांना रोजगार देऊ, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू, त्या ठिकाणी अन्याय, अत्याचार, बायांवर, त्या ठिकाणी मुलींवर
होणार नाही अशा पद्धतीची घोषणा देऊन त्या ठिकाणी मोठे मोठे बॅनर लावून आपण सत्तेवर आलो होतो, पण असं कुठलंच होताना दिसत नाही आहे. आणि जे कुठंतरी युवकांना, महिलांना, सर्वसामान्य शेतकऱ्याला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयाला कुठंतरी आपल्याला फसवल्यासारखं त्या ठिकाणी त्या वाटतं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये याची मोठी किंमत मतांच्या रूपांमध्ये भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी मोजल्याशिवाय राहणार. फारच दुर्दैव आहे. आणि तशाच परिस्थितीमध्ये नागपूरचे पण एक विद्यार्थिनींनी त्याच्याबद्दल स्वतःला म्हणजे बरं वाईट करून घेतलं होतं. त्याचंसुद्धा दुर्दैव आपल्या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी पण त्याच्याबद्दल काही याच्या मिनिस्टर आहेत त्यांनी त्याच्याबद्दल, धर्मेंद्र प्रधान साहेब त्यांनी पण त्याच्याबद्दल काही राजीनामा अजून दिला नाही. अनेक आंदोलनं त्या ठिकाणी चालू आहे, सगळं स्तरावून त्याच्या त्या ठिकाणी निषेध चालू आहे. इतकं जरी असताना हे सरकार इतकं निर्डावलं आहे की आमचं कुणीच काही बिघडू शकत नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा अराजकतेकडे आपण त्या ठिकाणी जाऊन राहिलो असं पूर्ण जनतेला आणि या ठिकाणी सगळ्यांना वाटतं. पण नागपूरचे संवेदनशील जर का मुख्यमंत्री आहे, आपण आपल्याला नागपुराबद्दल जर का इतके कळवळ आहे, इतके गोष्टी आपण सांगता आम्ही नागपूरसाठी हे करून ते केलं, तर आपल्याला एक समाज म्हणून तिच्या घरी जायला पाहिजेच होतं. त्यांच्या वडिलांचं सांत्वन करायलाच पाहिजे. नेमकी काय अडीअडचणी ते त्या ठिकाणी खुलत जाऊन आपण ते समजून घ्यायला पाहिजे. आणि आपण कुठंतरी या मंत्र्याचा राजीनामा मागणं गरजेचं होतं. पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जे आपणच सांगितली होती, म्हणजे आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितली होती, त्या ठिकाणी प्रत्येक युवकांना रोजगार देऊ आपणच त्या ठिकाणी सांगितलं होतं. आम्ही शेतीसाठी त्या ठिकाणी सर्व वीज बिल माफ करू आपणच त्या ठिकाणी सांगितलं होतं. जे आश्वासनं आपणच दिले होते त्या आश्वासनं जरी आपण पूर्ण केले तरी बरं राहील.